Our next topic is binomial quadratic surd, म्हणजेच द्विपद वर्ग करणी. द्विपद वर्ग करणी. बायनॉमियल हा शब्द आपण मागच्या वर्षी सुद्धा पॉलिनॉमियल या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत, की ज्याच्यामध्ये बायनॉमियल म्हणजे द्विपदी दोन पदे असतात, त्याला आपण बायनॉमियल म्हणतोय. तर आता आपल्याला बघायचं आहे द्विपद वर्ग करणी कशाला म्हणायचं किंवा द्विपद वर्ग करणी कोणती असते. तर वर्ग करणी म्हणजे ज्याची ऑर्डर 2 असेल आणि ज्याच्यामध्ये 2 टर्म्स असतील त्याला आपण म्हणणार आहोत बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2. बघा ह्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत आणि या दोन्हीची ऑर्डर आहे किती 2. त्यामुळे ही झाली बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड. 2 टर्म्स असणं आवश्यक आहे. आता आणखीन एक उदाहरण बघूया. -5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3. आता याला सुद्धा द्विपद वर्ग करणी म्हणता येईल का, तर येऊ शकते का, कारण इथं ऑर्डर आहे 2 आणि टर्म्स आहेत 2. त्यामुळे ह्याला सुद्धा आपण म्हणणार आहोत बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे एक सर्डचं पद असणं आवश्यक आहे. दोन्ही जर संख्या असतील तर त्याला बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड नाही म्हणता येणार. दोन्हीपैकी एक तरी कमीत कमी सर्डचं पद करणीचं पद असायला पाहिजे. आणखीन एक उदाहरण बघूया. 2/5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 7. बघा आहे का नाही, आहे. 2 पद आहेत, 2 टर्म्स आहेत आणि एक सर्ड आहे ज्याची ऑर्डर 2 आहे. त्यामुळे अशा करणींना आपण म्हणणार आहोत बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड्स. आता आपण बघणार आहोत एखाद्या बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डचा कॉन्जुगेट पेअर कशी काढायची आहे. कॉन्जुगेट पेअर म्हणजेच ज्याला आपण म्हणतो अनुबद्ध जोडी. बघा एखाद्या करणीची अनुबद्ध जोडी कशी ओळखायची आहे किंवा कशी काढायची, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर इफ द प्रॉडक्ट ऑफ टू बायनॉमियल quadratic surds is a rational number, then these are conjugate pairs of each other. म्हणजे काय करतो, तर इफ द प्रॉडक्ट गुणाकार कशाचा, 2 बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड्सचा जर गुणाकार रॅशनल नंबर आला, परिमेय संख्या आला, तर त्या करणींना म्हणणार आपण एकमेकांचे कॉन्जुगेट पेअर्स. कॉन्जुगेट पेअर. आता ही कॉन्जुगेट पेअर काढण्यासाठी आपण काय करायचं, एकदम सोपी पद्धत आहे. एखादी बायनॉमियल सर्ड दिली. आता उदाहरण आपण हे पहिलंच उदाहरण घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2. आता ही आहे बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड. याची जर आपल्याला कॉन्जुगेट पेअर लिहायची आहे तर काय करायचं, ह्या बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डच्या मध्ये जे साइन आहे ते चिन्ह फक्त बदलायचं आणि ते प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असलं तर प्लस करायचं आहे. आता त्यामुळे याचा कॉन्जुगेट पेअर काय होईल, तर स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2. हा काय होईल, कॉन्जुगेट पेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2. आता हा आहे का नाही खात्री करूया आपण. कसं करणार,
तर ह्या दोन्हींचा गुणाकार करून बघूया. तो जर गुणाकार रॅशनल नंबर आला तर म्हणणार आहोत ही कॉन्जुगेट पेअर्स ऑफ इच अदर आहेत, एकमेकांची अनुबद्ध करणी आहे. गुणाकार करून बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2. आता या दोन्हींचा गुणाकार करायचा म्हणजे आपण एक सूत्र आठवते का बघा. उभा गुणाकार केला असं तरी चालेल किंवा सूत्र आठवत असेल तर पटकन होईल. सूत्र कोणतं? मागच्या वर्षी आपण एक्सपान्शन फॉर्म्युलेमध्ये शिकलोय. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू काय होणार आहे गुणाकार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे सूत्र आपण इथं वापरू शकतो बघा. ए प्लस बी इंटू ए मायनस बी या स्वरूपात आहे, त्यामुळे हे सूत्र आपल्याला इथं वापरता येईल. काय गुणाकार होईल? स्क्वेअर रूट ऑफ 5चा स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5चा स्क्वेअर, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, देअरफॉर रिमेन्स 5, फक्त 5 उरेल, मायनस इथं स्वतःच होईल, काय उरेल? फक्त 2. 5 मायनस 2 इज इक्वल टू काय उरलं? फक्त 3. ही परिमेय संख्या आहे का नाही? आहे. 3 इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर काय झाला मग आपला? स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज conjugate pair of square root of 5 plus square root of 2. कळते? कॉन्जुगेट पेअर लिहायचे म्हणजे फक्त त्याच्या मध्ये जे चिन्ह असेल, साईन असेल बायनॉमियलच्या मधलं, ते फक्त बदलायचं. प्लस असलं तर मायनस, मायनस असलं तर प्लस करायचं. आता आपण एक सोपा प्रश्न बघूया. राईट द कॉन्जुगेट पेअर्स of following sets. कॉन्जुगेट पेअर्स लिहूया आपण. आता ह्याच्या फक्त कशा लिहिणार आहे बघा. एक एक्झाम्पल घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. याची जर कॉन्जुगेट पेअर लिहायची आहे तर काय होईल याची कॉन्जुगेट पेअर? Conjugate pair square root of 2 plus square root of 3. दूसरे एग्जाम्पल. मायनस 2 प्लस 3 स्क्वेअर रूट ऑफ 5. कॉन्जुगेट पेअर. हे उत्तर आहे आपलं. कॉन्जुगेट पेअर काय होईल? -2 आहे तसंच ठेवणार आणि प्लस आहे मधलं चिन्ह फक्त बदलायचं. -3 स्क्वेअर रूट ऑफ 5. लक्षात येते काय करायचं? त्याचे कॉन्जुगेट पेअर्स आपल्याला कशा लिहायचे आहेत कळते का? त्याच पद्धतीनं तुम्ही आता 1-2-3 उदाहरणं देतो इथं, त्याचे कॉन्जुगेट पेअर्स लिहा. बघा, ही 2-3 एक्झाम्पल्स आहेत. 3रं, 4थं, 5वं ही 3 उदाहरणं सोडवा.